लोकांचा उत्साह तर मोठा आहेच, मात्र आता थेटपणे आपण जाणार आहोत ते म्हणजे जे फ्लायओव्हरच्या खाली जो मुंबईतला सर्वात महत्त्वाचा उड्डाणपूल मानला जातो दक्षिण मुंबईतला, त्या जे फ्लायओव्हरच्या खाली आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आहेत आणि ओम देशमुख सध्या आपल्यासोबत जोडले जात आहेत। ओम, काय परिस्थिती आहे जे फ्लायओव्हरच्या खाली, जे उड्डाणपुलाच्या खाली मोठी गर्दी झालेली आहे, वाहतूक कोंडी झालेली आहे, कशा पद्धतीने मुंबईतली वाहतूक वळवली जाते मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून? निश्चितच मला जसं तू सांगितलं की जे हा खूप महत्वाचा ब्रिज आहे जो मंत्रालय असेल किंवा सीएसटी असेल किंवा इतर ती परिसरातली जी काही महत्वाची ठिकाण आहेत, आपण सध्या जे ब्रिजच्या जिथे जे ब्रिज संपतो आणि यापुढे मंत्रालयाला जाण्याचा रस्ता आहे त्या ठिकाणी उभे आहोत। आपण दृश्यांमध्ये पाहतोय की जे मार्गावरची जी काही वाहतूक आहे, जे ब्रिजवरची जी वाहतूक आहे ती पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे। एक खबरदारीचा उपाय म्हणून ही वाहतूक करण्यात बंद करण्यात आल्याचं कळतंय, परंतु यामुळे कुठेतरी जो खालचा रस्ता आहे, उड्डाणपुलाच्या खालचा रस्ता आहे, तिथे खूप मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाल्याची बातमी समोर येते। खरं तर खूप मोठ्या वाहनांची वर्दळ या जे ब्रिजवरून रोज हजारोंच्या संख्येनं मुंबई आणि दक्षिण मुंबईच्या भागात होत असते, परंतु हा रस्ता बंद करण्यात आल्यामुळे आता मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते। जर आपण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर खरं तर जिकडे हा सीएसटीचा परिसर आहे त्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात पोलिसांची तैनाती सुद्धा करण्यात आलेली आहे आणि खरं तर बॅरिकेटिंग करण्यात आले। ज्या गाड्या या आधीच सीएसटी परिसरात लागलेल्या आहेत त्या कुठेतरी थांबवण्यात, त्या कुठेतरी परत येत आहेत आणि पोलिसांकडे बॅरिकेटिंग करण्यात आले। सीआयएसएफची सुद्धा तुकडी जी आहे ती काही क्षणांपूर्वी या ठिकाणी दाखल झाली आणि तिला यापुढे आझाद मैदानाकडे रवाना करण्यात आले। सीआयएसएफ असेल, राज्य राखीव पोलीस दल असेल किंवा महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस असतील यांची खूप मोठ्या प्रमाणात तैनाती करण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण पाहतोय हा जेचा जो परिसर आहे तो सातत्यानं वाहतुकीमुळे गजबजलेला असायचा तो कुठेतरी शांत स्वरूपात पाहायला मिळतोय। अंतिमतः जर आपण पाहायला गेलं तर मुंबईमध्ये हे वादळ धडकल्यानंतर आता शासनाकडनं, राज्य सरकारकडनं, पोलिसांकडनं, वाहतूक पोलिसांकडनं या संदर्भात उपाययोजना केल्या जात आहेत। वाहतूक कोंडीचा कुठलाही फटका या आंदोलनाला बसू नये आणि पर्यायानं मुंबईचं जनजीवन सुद्धा विस्कळीत होणे आणि आंदोलनकर्त्यांना सुद्धा त्याचा त्रास होणे, या सगळ्या अनुषंगाने कुठेतरी सरकारकडनं खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गांवरची वाहतूक जी ती बंद करण्यात आली। आपण सकाळी सुद्धा पाहिलं होतं की जो फ्रीवे आहे जो खरं तर चेंबूरवरनं सीएसटीला येतो आणि एक बाहेरचा जो पूर्ण क्राऊड येतो सीएसटीला जो येतो तो फ्रीवे मार्गे येतो, या ट्रॅफिकला सुद्धा कुठेतरी बंद करण्यात आला आणि एकेरी वाहतूक करण्यात आली। चेंबूर मार्गे फक्त आणि फक्त सीएसटीकडे येणाऱ्या गाड्यांना फक्त प्रवेश देण्यात आला होता। त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीमध्ये, मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठे बदल या निमित्तानं प्रशासनाकडनं करण्यात येत आहेत। या सगळ्याचा परिणाम कुठेतरी वाहतुकीवर सुद्धा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबईचं जनजीवन सध्या तरी विस्कळीत झालेलं नाही, अद्याप तरी ते सुरळीत आहे, पूर्वपदावरती आहे। त्यामुळे आता मुंबईची वाहतूक जी आहे ती हळूहळू वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता या पुढच्या काळामध्ये याचे नेमके काय परिणाम होत आहेत, आणखीन हजारोंच्या संख्येनं सातत्यानं हे जे काही जप्ती आहेत ते दाखल होत आहेत, गाड्यांच्या संख्येने गाड्या सुद्धा मोठ्या प्रमाणात येतात। त्यामुळे याचा नेमका फटका कसा बसतोय मुंबईकरांना हे देखील पाहणं खूप महत्वाचं असणार आहे।